नमस्कार. जनता राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सोलापूरमध्ये मनसेचे महादेव कोगनुरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महादेव कोगनुरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पनाश अपार्टमेंट विजापूर रोड या मार्गावरून जात रेवण सिद्धेश्वर महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून थेट दक्षिण तहसील कार्यालय येथे जाऊन महादेव कोगनुरे यांनी आज अर्ज दाखल केला. त्यांच्याबरोबर मनसेचा फौजफाटा व MK फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. यावेळी त्यांच्याबरोबर MK फाउंडेशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महादेव कोगनुरे म्हणाले की सर्वसामान्य माणसांची भक्कम साथ माझ्या पाठीशी असल्यामुळे कोणतीही शक्ती आली तरी माझा पराभव करू शकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्याच यादीत दक्षिण सोलापूर तालुक्यातून महादेव कोगनुरे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि लगेचच आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील गावागावातून राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, सामान्य नागरिक यांच्यात उत्साह संचारला होता. उपस्थित जनसमुदायासमोर आपले विचार व्यक्त करीत शक्ती प्रदर्शन न करता सर्वसामान्य माणसांच्या समवेत जाऊन महादेव कोगनुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरण्यासाठी भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे वातावरण जल्लोषपूर्ण झाल्याचं पाहायला मिळाले. उघड्या गाडीवर उभे राहून मतदारांना अभिवादन करत महादेव कोगनुरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कूच केली. सोलापूर येथे उमेदवारी अर्ज भरताना महादेव कोगनुरे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे महादेव कोगनुरे यांनी अर्ज सुपूर्द केला आहे. MSCBच्या हलगर्जीपणामुळे कोणापुरे चाळीत घराला आग. कोल्हापुरे चाळीतील अतिशय हालाखीत जणाऱ्या गरीब कसबे कुटुंबियांच्या घराला MSCBच्या निष्काळजीपणामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कसबे कुटुंबियांना एक आर्थिक मदत म्हणून माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्याकडून 10,000चा धनादेश देऊन आर्थिक मदत केली. या आर्थिक मदतीमुळे कसबे कुटुंबियांना मानसिक आणि आर्थिक आधार मिळाल्याने त्यांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचे आभार मानले. आईमुळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर फुलले हसू. लेकींसाठी कपडे, दिवाळीचे फराळ आणि दिवाळीच्या साहित्याचे वाटप. समाजातील अनाथ एक पालक असलेल्या कष्टकऱ्यांच्या 450 विद्यार्थिनींना दिवाळीसाठी नवे कपडे, फराळ आणि दिवाळी साहित्य देण्याचा कौतुकास्पद उपक्रम आई प्रतिष्ठानने राबवला. पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात शनिवारी सकाळी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर रेडीमेड गार्मेंट असोसिएशनचे अध्यक्ष अमित जैन, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक संजय कंदले, उद्योजक वैभव पाटील, प्राध्यापिका कल्पना जक्कल, आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, विश्वस्त वसंत जाधव, निसर्गा डांगरे उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते व्याहती होम करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे रेडीमेड गार्मेंट असोसिएशनचे अध्यक्ष अमित जैन म्हणाले, देशाच्या प्रगतीत स्त्रियांचा वाटा मोठा आहे. आई प्रतिष्ठानच्या अशा उपक्रमातून समाजाला प्रेरणा मिळत आहे. भारताचे भविष्य घडवण्याचे काम आई प्रतिष्ठान करत आहे. या उपक्रमाचा आदर्श घेऊन आगामी काळात उद्योजकांना प्रोत्साहित करून गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम करण्याचा आमचा मानस आहे, असेही जैन यांनी सांगितले. आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे म्हणाले, विद्यार्थिनींनी खूप शिकावे, स्वावलंबी बनावे आणि स्वतःची प्रगती करावी यासाठी आई प्रतिष्ठान असे उपक्रम राबवते. विडी कामगार कष्टकऱ्यांच्या मुलींच्या प्रगतीसाठी आई प्रतिष्ठान सदैव कार्यरत राहील. नवा ट्विस्ट, सिद्धी कदमांचा पत्ता झाला कट. शरद पवार गटाने मोहोळ मतदारसंघातून सिद्धी रमेश कदम यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द केली आहे. सिद्धी या मोहोळच्या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते. काल सकाळी मोहोळ विधानसभेतील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने पवारांची भेट घेऊन सिद्धी यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली. पवार यांनी या सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सिद्धी यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला. पवार आणि मोहोळ विधानसभेतील शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिद्धी यांना देण्यात आलेला AB फॉर्म रद्द समजण्यात यावा असे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवले. आता सिद्धी यांच्याऐवजी शरद पवार गटाकडून मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी सिद्धी यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र आता शरद पवार गटाच्या भूमिकेमुळे रमेश कदम आणि सिद्धी कदम काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. दरम्यान सिद्धी या वयाने लहान असल्या तरी त्यांना निवडणुकीची प्रचार मोहीम हाताळण्याचा अनुभव होता.
सिद्दी यांनी गत 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्धच प्रचार यंत्रणा राबवून तगडी फाईट दिली होती. बाबा मिस्त्री प्रहार मध्ये दक्षिणकडून भरला फॉर्म. दक्षिण विधानसभेसाठी आपले रुग्णसेवक बाबा मिस्त्री प्रहारमध्ये प्रवेश करून आज फॉर्म भरण्यासाठी इथं आलेले आहेत. एक चांगली ताकद प्रहारला मिळालेली आहे, जेणेकरून बाबा मिस्त्री साहेबांचं काम हे आहे रुग्णसेवक. बच्चूभाऊंचं नेहमी सांगणं असतं की जातीपातीवर नाही, फक्त माणूस बनून जगायचं आहे काम बच्चूभाऊने शिकवलेलं आहे. येणारा भविष्य महाविकास आघाडीचं महापरिवर्तन शक्तीचा राहणार आहे. येणारा मुख्यमंत्री परिवर्तन महाशक्तीचा राहणार आहे. आज बाबा मिस्त्री आम्ही सर्वप्रथम प्रहार जनशक्तीपती मी स्वागत करतो. जसं आपण जर पाहिलं तर दक्षिण याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रहारचं काम आहे, जेणेकरून आपले एमआयडीसी प्रश्न असू दे, इकडचा पाण्याचा प्रश्न असू दे, बरेचसे प्रश्न आपण मार्गी लावले आहेत बच्चूभाऊच्या उपस्थितीमध्ये. जुनी मिल कामगाराचा विषय असू दे, लक्ष्मी विष्णू मिल, ते 30 वर्षापासून कोणी केलं नाही. आमदार बच्चूभाऊने मिटिंग लावून, मंत्रालयामध्ये मिटिंग लावून ते 90% काम मार्गी लावलेलं आहे. जर येणारे आमचे बाबा मिस्त्री जर आमदार झाले तर 100% ते काम मार्गी लावून राहिल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधानसभेचे तिकीट कापले आणि शिंदेचे आमदार झाले बेपत्ता. शिंदे गटाकडून विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे श्रीनिवास वनगा प्रचंड दुखावले गेले होते. प्रसार माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना रडू कोसळले. उमेदवारी न मिळाल्यामुळे वनगा हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली. सोमवारी संध्याकाळी ही सगळी माहिती समोर आली होती. तेव्हापासून वनगा बेपत्ता आहेत. वनगा यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी 7 ते 7:30च्या सुमारास वनगा एक पिशवी घेऊन घराबाहेर पडले होते. त्यांनी घरातून बाहेर पडताना आपण कुठे जातोय हे सांगितले नाही. त्यानंतर आता 12 तास उलटून गेल्यानंतर वनगा नेमकी कुठे आहेत याचा पत्ता कोणालाही नाही. त्यांचे दोन्ही मोबाईल फोनही नॉट रिचेबल लागत आहेत, त्यामुळे त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. परिणामी वनगा यांच्या कुटुंबियांनी चिंता वाढली आहे. पालघर विधानसभेसाठी वनगा यांच्याऐवजी शिंदे गटाने माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी दिली. गावित यांना उमेदवारी देण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनगा यांच्याशी चर्चा केली होती. मात्र काल संध्याकाळी शिंदे गटाची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये नाव नसल्याने वनगा यांच्या संयमाचा बांध फुटला. वटवृक्ष देवस्थान कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या फराळाचे वाटप. वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थानच्या कर्मचारी व सेवेकऱ्यांना दिवाळीनिमित्त देवस्थानच्या वतीने 1 महिन्याच्या वेतना इतके बोनस व मुंबई येथील स्वामी भक्त अॅडव्होकेट मधुकर वैद्य व ईश्वरदास परदेशी, राजन पाटणकर, नूतन पाटणकर आदी सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मिठाई वाटप मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, मधुकर वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना वैद्य यांनी श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सीम भक्त असून स्वामींच्या सेवेतच आपण जीवन व्यतीत करणाऱ्या सेवेकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने देवस्थानच्या वतीने बोनस आणि आमच्या वतीने मिठाई वाटप करून देवस्थानच्या सेवेकरांची दिवाळी गोड केल्याचे समाधान आम्हास आणि देवस्थान समितीस असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांनी मधुकर वैद्य आणि कुटुंबियांच्या स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी सर्व सेवेकरी व कर्मचाऱ्यांनी स्वामी प्रसाद आणि मिठाईचा लाभ घेतला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्ज्वलाताई सरदेशमुख, ईश्वर परदेशी, प्राध्यापक शिवशरण असलेर, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, जयप्रकाश तोळनोरे, सचिन पेटकर, संदीप दुधनीकर, गिरीश पवार, संजय पवार, नरसप्पा मस्कले, श्रीशैल गवंडी आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या मनीष काळजे यांची बंडखोरी, स्वराज्याकडून शहर मध्यमध्ये भरला अर्ज, देवेंद्र कोठेंवर अशी टीका. शहर मध्य विधानसभेतून आज आम्ही स्वराज्य पक्षाकडून, महाशक्तीकडून आणि महापरिवर्तन आघाडी या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज, आदरणीय बच्चू कडू साहेब आणि राजू शेट्टी साहेब यांच्या परिवर्तन आघाडीतून आज आम्ही फॉर्म भरतोय. शहर मध्य हा मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा होता आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणजेच आमच्या मित्रपक्षाने या ठिकाणी उमेदवार दिला आणि मित्रपक्षामध्ये कुठंतरी प्रतारणा ही आमच्या पक्षाची होत होती. आमच्या शिवसैनिकांना गेली अनेक वर्षापासून एकाच परिवारातील उमेदवार आणि त्या पद्धतीनं जे भाजपचे उमेदवार दिले गेले, तो भाजपचा उमेदवार त्या पक्षाचा एकनिष्ठ नाही आहे. तो 2-4 महिन्यात आला आणि निवडणुकीला उभा राहिला. हे कुठंतरी शिवसैनिकांना, या नागरिकांना पटणारं नाही आहे. आम्ही एक शिवसैनिक आहोत. बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय आनंदजी दिघे साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांचे सच्चे कार्यकर्ते आहोत. अन्यायाच्या विरुद्ध लढायचं, अन्यायाच्या विरुद्ध बंड पुकारायचं ही शिकवण आम्हाला त्यांनी दिलेली आहे. यामुळे हा जो
आज आम्ही उमेदवारी फॉर्म भरतोय, हे निवडून येण्यासाठी भरतोय आणि या ठिकाणी जी शिवसैनिकांची, सामान्य नागरिकांची आणि विकासाचा जो मुद्दा घेऊन पुढे जातो त्याच्या पाठीशी राहणाऱ्या जनतेचा विजय हा नक्कीच 23 तारखेला दिसेल. कारण या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये विकासाचं काम झालेलं नाही आहे, त्या ठिकाणी आपण विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जातोय. लाडक्या बहिणींच्या माध्यमातून अनेकांचे आशीर्वाद हे आमच्या शिवसैनिकांवरती आहेत, माझ्या कार्यकर्त्यांवरती आहेत. त्यांनी घरोघरी जाऊन हे फॉर्म भरलेले आहेत. या ठिकाणी त्यांच्या बहिणींच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्व नागरिकांच्या मतदारांच्या आशीर्वादाने मी आज निवडणुकीला सामोरं जातोय. आज सांगताना एवढंच सांगतोय की मी एक शिवसैनिक आहे. या ठिकाणी भगव्याचा, या ठिकाणी सर्व धर्माला एकत्र घेऊन जाण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर या भगव्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी आम्ही कार्यकर्ते म्हणून नक्कीच प्रामाणिक आहोत. परंतु आमच्यावर झालेला अन्याय, पक्षावर झालेला अन्याय, त्यांची होत असणारी जी प्रतारणा आहे त्याच्याविरुद्ध हा आमचा बंड आहे. आपली लढाई दुसऱ्या भगव्याशी आहे, त्याच्याकडे कसं पाहता? नाही, ज्या ठिकाणी भगवा हा रंग आहे त्या ठिकाणी तिथं सच्चा कार्यकर्ता त्या पक्षाचा उमेदवार असणं अपेक्षित होतं. त्या ठिकाणी जर एखादा जुना भाजपचा पदाधिकारी उमेदवार असला असता तर भगव्या विरुद्ध भगवा म्हणता आलं असतं. परंतु हे भगव्या विरुद्ध घराणेशाही, भगव्या विरुद्ध आयत्या वेळेस एखाद्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळणाऱ्या एका वाईट विचाराच्या व्यक्तीशी, वाईट विचाराच्या समूहाशी ही आमची लढाई आहे. काँग्रेसच्या चेतन नरोटे यांचा शक्ती प्रदर्शनाने अर्ज, खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती. सोलापूर शहरमध्ये या काँग्रेसच्या हक्काच्या मतदारसंघातून शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांना काँग्रेस पक्षाने शेवटच्या टप्प्यात उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नरोटे यांनी आपला अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रामलाल चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेला खासदार प्रणिती शिंदे या स्वतः उपस्थित होत्या. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी चेतन नरोटे यांच्या कार्याचे कौतुक केले. नरोटे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने विरोधक गार झाले असतील असे सांगत, त्यामुळे आता हा मतदारसंघ माझा आहे आणि या मतदारसंघात काँग्रेसचाच आमदार होईल असा दावा उपस्थितांसमोर केला. भगिनीनो आणि बंधूनो, मला 15 वर्ष मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं तो मतदारसंघ आज अशा हातात सोपवत आहे गोरगरीब जनतेची, लोकांचं काम करतील, तळागाळात जातील. जो निराधार महिलांना जो आधार नाहीये तो देतील, जो बेरोजगार मुलांना रोजगार नाहीये तो देतील, जे आपल्या देशामध्ये जातीपातीचं समीकरण या बीजेपीमुळे बिघडत चाललंय ते नीट ठेवतील. घरोघरी जाऊन दुःखाचे क्षण दूर करून सुखाचे क्षण करणारे असे चेतन भाऊ जे आहेत त्यांना आज आम्ही ती उमेदवारी देत आहोत. मी माझी जबाबदारी पूर्ण केली. आता तुमची जबाबदारी तुम्हाला पूर्ण करायची. दिवस रात्र एक करून, जात पात धर्म बाजूला ठेवून सगळ्यांनी एक एवढा चांगला उमेदवार आणि शहर मध्य दुसरा कोणाच्या हातात गेलेलं आपल्याला चालणार नाही. 15 वर्ष एका लहान बाळासारखं मी सांभाळलं या मतदारसंघाला आणि आजही काँग्रेस पक्षाला प्रेम करणारे इकडे लोक आहेत. लोकसभेमध्ये देखील जेव्हा आम्ही सर्वे, लोकसभेनंतर पण चेतन भाऊ आम्ही आजपर्यंत सर्वे घेतोय, काँग्रेस पक्षावर जीवापाड प्रेम करणारे शहर मधले लोक आहेत. माझ्या बीडी कामगार असतील, यंत्रमाग कामगार असतील, कचरा वेचणाऱ्या महिला असतील, आपला सेटलमेंट रामवाडीचा भाग असेल, जगजीवन असेल, सगळीकडे काँग्रेस पक्षावर प्रेम करणारी लोक आहेत. हे वाया जाऊ देऊ नका. प्रत्येक घरोघरी जाऊन पुन्हा एकदा लोकांना सांगायचं आहे की हे भारतीय जनता पक्षाची लोक हे फक्त जातपातीचं राजकारण करून आपल्याला तोडायचा प्रयत्न करतायत. खरं तर त्यांना खूप मोठा तेढ निर्माण करायचा होता इकडे शहर मध्यामध्ये आणि म्हणून आपण काही खेळी खेळलो. चेतन भाऊंचं नाम डिक्लेअर झाल्यावर 100% त्यांच्या छातीत धडकी बसली असेल.
चेतन नरोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता रामलाल चौक येथून भव्य पदयात्रा निघाली. यावेळी नरोटे यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री, त्यांच्या पत्नी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते UN बेरिया, माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, तौफिक हत्तुरे यांच्यासोबत येऊन त्यांनी अर्ज केला. ती काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला तुम्ही तिकीट देता, यातून खऱ्या अर्थानं ही काँग्रेस पक्षाची विचारधारा दिसून येते. व्यासपीठावर अनेक दिग्गज आहेत, माफ करा वेळ कमी आहे, मी आज काय बोलू शकत नाही, बोलण्यासारखं माझ्याकडे काय नाही आहे सर. तुम्ही सगळ्यांनी एवढा मला तैरी दिलेला आहे, मी हे ऋण कधीच फोडू शकणार नाही. पण आपल्या सगळ्यांसमोर आव्हान करतो, आज आपल्या वार्डामध्ये प्रभागामध्ये काम करत असताना ताईने आता सोलापूर शहराची मध्यची जबाबदारी दिली आहे. ताई तर खंबीर आपल्या पाठीमागे आहेत, काँग्रेस पक्ष आपल्या मागे आहे, राष्ट्रवादी पक्ष आपल्या मागे आहे, शिवसेना पक्ष आपल्या मागे आहे. आपण कुठेही कमी पडू द्यायचं नाही, कुठेही कमी पडायचं नाही. फक्त 19 दिवस राहिलेत. 19 दिवसामध्ये कमी वेळामध्ये जास्त रन आपल्याला करायचे आहेत, जास्तीत जास्त मताने निवडून यायचं आहे. हाच संकल्प आज आपण सगळ्यांच्या मनात ठेवलाय. आणि ताईला भाऊबीची जी गिफ्ट आहे ताई, आमच्या शहरातले, आमच्या भागातले लोक आपला आमदार म्हणून मला भाऊबीची आपली या ठिकाणी दिवाळी झाल्यानंतर भाऊबीज असते, त्या भाऊबीजची भेट मला देतील. मी आपला अधिक वेळ घेणार नाही, कारण का 10 वाजल्यापासून तुम्ही उन्हात आहेत. तुमचा आभार कधी मी विसरू शकत नाही, तुमचं ऋण मी कधीही फेडू शकत नाही. तुम्ही जे प्रेम दिलंय ते प्रेम भविष्यात कधी मी विसरू शकणार नाही. आज बघता सर्वसामान्य माणसाला आमदारकीचं तिकीट मिळत आहे, ह्याच्यापेक्षा काय मला पाहिजे. अक्कलकोटमध्ये प्रचंड गर्दीमध्ये सचिन कल्याण शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. अक्कलकोट तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी लाखोंच्या गर्दीमध्ये आज आपला उमेदवार अर्ज दाखल केला. मागील 5 वर्षांमध्ये अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावात कोटींनी निधी देऊन सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्याचा विकास केला. त्याचबरोबर उजनीचे पाणी अक्कलकोटपर्यंत पोहोचवून अक्कलकोट वासियांची तहान भागवली. त्याचबरोबर शेतीसाठी सुद्धा पाणी मिळाल्याने अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी वर्गातून सचिन कल्याण शेट्टी यांचे स्वागत करून प्रचंड जनसमुदाय हा सचिन कल्याण शेट्टी यांच्या उमेदवारीसाठी दाखल झाला होता. सचिन कल्याण शेट्टी हे दुसऱ्यांदा आमदार होऊन मंत्री होतील अशी चर्चा नागरिकांमधून होताना दिसून येत होती. यावेळी अक्कलकोट तालुक्यातील कानाकोपऱ्यातून भारतीय जनता पार्टीचे समर्थक तसेच गावकरी उपस्थित होते. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.